तर आता आपल्याला पाहायचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्सचा लेक्चर नंबर किती 5. तर 4 मध्ये आपण काय पाहिलं होतं, सिंपल इपिथेलियम मध्ये क्युबॉइडल आणि कॉलमनारचे प्रकार पाहिले होते. आता आपल्याला नवीन पाहायचं आहे पॉइंट, त्याचं नाव आहे ग्लँडुलार इपिथेलियम. ग्लँडुलार नावून काय कळते तुम्हाला की ग्लँड असते, त्याच्यामध्ये काय असतं, ग्लँड म्हणजे ग्रंथी. ग्रंथी म्हणजे काय, काहीतरी पदार्थ ते तयार करतात. एक तर काय तयार करत असतील, एन्झाईम किंवा काही हार्मोन वगैरे जे तयार करतात त्यांना ग्लँड म्हणतात. आणि ग्लँडुलार इपिथेलियम म्हणजे काय की ज्यांच्याकडे ग्लँड असणार आहे, ज्या इपिथेलियम. याच्यात पहिला पॉइंट बघा, इट इज अ टाइप ऑफ, हे प्रकार आहे. प्रकार कशाचा प्रकार आहे, सिंपल इपिथेलियमचा प्रकार आहे. सिंपल इपिथेलियम म्हणले एक थर पेशांचा, किती, सिंगल लेअर. तर इट इज टाइप ऑफ सिंपल इपिथेलियम विच इज स्पेशलाइज्ड. स्पेशलाइज्डचा अर्थ काय की यांची खासियत, यांच्या स्पेशालिटी कशामध्ये आहे, फॉर सिक्रेशन. कशामध्ये खासियत आहे, सिक्रेशन. ग्लँड कारण सिक्रेटच करत असतात ना पदार्थ, यांची सिक्रेशन मध्ये खासियत आहे. तर त्यांना म्हणतात ग्लँडुलार इपिथेलियम. पुढे बघा, क्युबॉइडल और कॉलमनार. cells are specialized to form glandular epithelium. म्हणजे काय, एक तर आता हे ज्या ग्लँडुलार इपिथेलियमच्या पेशी आहेत त्या कोणत्या आकाराच्या असतील, एक तर क्युबॉइडल आकाराच्या असतील. कळलं का, म्हणजे क्युबॉइडल मध्ये पण ग्लँडुलार असतात असं म्हणायचं. नाही तर मग कोणत्या आकाराच्या असतात, कॉलमनार. बघा, सिंपल इपिथेलियम मध्ये तुम्ही 3च प्रकार पाहिले, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार. आता क्युबॉइडल आणि कॉलमनार मध्ये ज्या पेशा त्यांची स्पेशालिटी कशामध्ये झालेली आहे, ज्यांची स्पेशालिटी कशामध्ये झाली आहे, सिक्रेशन मध्ये, त्यांनाच म्हणतात ग्लँडुलार. क्युबॉइडल किंवा कॉलमनारचे जे प्रकार आहे, फक्त त्यांचे एक मॉडिफिकेशन झाले की त्यांना आता काय करता येते, सिक्रेशन करता येते, तर मग त्यांना ग्लँडुलार म्हणतात. आता पुढे बघा, क्लासिफिकेशन ऑफ ग्लँडुलार, यांचं आता क्लासिफिकेशन बघायचं. ग्लँडुलार इपिथेलियमचं यांच्यामध्ये काय प्रकार आहेत ते बघायचं. आता क्लासिफिकेशन कसं केले बघा, पहिल्यांदा म्हणजे प्रकार पाडण्याचा पण प्रकार, म्हणजे ऑन बेसिस ऑफ व्हॉट, पहिल्यांदा कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन केले, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल. म्हणजे पेशा किती आहेत, एक तर एक पेशीवाले ग्लँड असतात त्यांना युनिसेल्युलर ग्लँड म्हणतात, नाही तर मग एकापेक्षा जास्त पेशीवाले ग्लँड असतात ते मल्टीसेल्युलर. तर त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ सेलवर केले की एक आहे का एकापेक्षा जास्त आहे. ते एक ऑन द बेसिस ऑफ सेल किती प्रकार पडतात, मग 2. एक तर एक असेल तर त्याला काय म्हणतात मग युनिसेल्युलर ग्लँड, आणि एकापेक्षा जास्त पेशावाले ग्लँड असतील तर त्यांना काय म्हणतात, मल्टीसेल्युलर ग्लँड. याच्यामध्ये पहिला प्रकार युनिसेल्युलर ग्लँड. बघा, युनिसेल्युलर ग्लँड कधी, व्हेन अ सिंगल, एकच, आयसोलेटेड, सिंगल आयसोलेटेड म्हणजे एकटीच,
सेल एकच पेशी इज केपेबल म्हणजे सक्षम असणे ऑफ फॉर्मिंग सिक्रेशन, म्हणजे एकटीच पेशी जर सिक्रेशन करण्यामध्ये केपेबल असेल म्हणजे काय की सक्षम आहे, की एकच पेशी आहे आणि तीच सिक्रेट करायची, तर मग त्यांना काय म्हणतात युनिसेल्युलर ग्लँड. याचं एक उदाहरण पाहिलंही होतं आपण, तुम्हाला आठवत नसेल, मी एकच पेशी काढली होती अशी, आणि हे तुमचे आहेत मायक्रोविला आहे आणि उंचच्या उंच पेशी आहे मायक्रोविला आहेत. हे इथं तुमचं काय केंद्रक आहे. ओके. आणि समजा इथे काही पदार्थ असतील ते पेशी सिक्रेट करते, का आलं का, हे पदार्थ तिनं बनवले एकाच पेशीमध्ये, ती पेशी सिक्रेट करते. तर ही एक पेशी आहे, तिच्यामध्ये केंद्रक आहे आणि तिच्यामध्ये काही सिक्रेशन तयार झालेत, यांना मी म्हणतो सिक्रेशन. सिक्रेशन काय असू शकतात, काही एन्झाईम वगैरे किंवा हार्मोन वगैरे असू शकतात. तर हे सिक्रेशन आहे आणि ती सिक्रेट करते. तर मग तिला काय म्हणणार तुम्ही, युनिसेल्युलर ग्लँड. याचं एक्झाम्पल तुम्ही आधी पण पाहिलेलं आहे. याचं एक्झाम्पल आहे गॉबलेट सेल. गॉबलेट सेल्स हे एकच पेशी असते आणि ती एकच पेशी म्युकस सोडते. काय सोडते ती, तिच्या सिक्रेशनचं नाव काय, ती जे पदार्थ सोडते तिचं नाव काय, म्युकस. हे झालं तुमचं युनिसेल्युलर ग्लँडचं उदाहरण, म्हणजे एकच पेशी आहे जी ग्लँड सारखं काम करतं. आता पुढचं तुम्हाला बघायचं मल्टीसेल्युलर ग्लँड, म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी मिळून एक अवयव बनवतात आणि ते सिक्रेशन करतात. मल्टी सेल्युलर ग्लँड्स. त्याच्यात काय म्हणते, व्हेन मेनी सेल्स टुगेदर, म्हणजे एकत्र येऊन, फॉर्म म्हणजे तयार करणे, सिक्रेशन, खूप पेशा मिळून जे सिक्रेशन, जे पदार्थ तयार करतात, तर मग त्याला काय म्हणतात, मल्टीसेल्युलर ग्लँड. जसं मल्टीसेल्युलर ग्लँडचं एक उदाहरण जर बघायचं झालं, अशा खूप पेशा एकत्र येतात, खूप पेशा, अनेक अवयव बनवतात. एक तर या पेशा कोणत्या असतात तुम्हाला आधीच सांगितले, कॉलमनार असतात, नाही तर काय असतात, क्युबॉइडल. आणि इथं मध्ये समजा मी हे काढतो, इथं मध्ये त्याने पदार्थ काय करतात, स्त्रवतात. प्रत्येक पेशी मिळून हे पदार्थ तयार करते. जे पदार्थ तयार करते त्याला आपण सिक्रेशन म्हणतो. तर याचं उदाहरण कोणतं आहे, जे मल्टीसेल्युलर खूप पेशा मिळून जेव्हा तयार करतात, त्याचं उदाहरण कोणतं आहे, एक्झाम्पल बघा त्याचं, सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड, सलायवरी ग्लँडचं सिक्रेशन काय असते, सलायवा, क्वामा. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण काय झालं, स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँडचं सिक्रेशन काय असणार, ते स्वेट तयार म्हणजे घाम तयार करतात, हे तुमच्या स्किन मध्ये असतात. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण ऑइल ग्लँड. ऑइल ग्लँडचं काय असते उदाहरण, काय तयार करणारे, ऑइल, तेल, जसं तुमच्या तोंडावर, नाकावर, पूर्ण स्किनवर सगळीकडे ऑइल येत असते. त्याच्यानंतर चौथं जे ग्लँड आहेत त्यांना म्हणते सिबेशियस. जे असं पांढरं पांढरं येते ना पदार्थ तुम्ही दाबल्यावर, त्याला सीबम म्हणतात. तर ते सिबेशियस ग्लँड तयार करतात, सिबेशियस ग्लँड. हे सगळे जे ग्लँड आहेत हे काय तुमचे सिक्रेशन तयार करतात. जसं सलायवरी ग्लँडचं सिक्रेशन काय, सलायवा म्हणजे थुका. स्वेट ग्लँडचं सिक्रेशन काय असणार आहे, स्वेट म्हणजे घाम. ऑइल ग्लँडचं सिक्रेशन काय, ऑइल. सिबेशियस ग्लँडचं सिक्रेशन काय, सीबम. तर हे जे आहेत सगळे मल्टीसेल्युलर ग्लँड आहेत, जे की इपिथेलियल टिश्यू पासून बनलेले असतात. जसं की स्वेट ग्लँड आणि ऑइल ग्लँड तर तुमच्या स्किन मध्ये असतात, आणि सीबम आहे कारण घाम तुमच्या स्किनवरच येते, वरच्या थरामध्ये.
जी स्किन तुमची इपिथेलियम पासून बनलेली आहे. सीबम आहे वरच्या तुमच्या स्किन मधूनच येते ना, ऑइल आहे. सलायवरी ग्लँड तुमच्या तोंडाच्या मधलं अवयव, हे लाइनिंग म्हणतात याला, यांना तिघांना कव्हर म्हणतात कारण हे वरून आहे. आणि सलायवरी ग्लँड कुठं असते? तोंडाच्या मध्ये असते, तर ते लाइनिंग, इनर लाइनिंग मध्ये येतात. हे तुम्ही पाहिले आता काय, दोन प्रकारचे ग्लँड, एक मल्टीसेल्युलर ग्लँड आणि एक कोणते ग्लँड? युनिसेल्युलर ग्लँड. काय कशाचे प्रकार पाहिले तुम्ही? ग्लँड्युलर इपिथेलियमचे. कशाचे प्रकार पाहिले तुम्ही? ग्लँड्युलर इपिथेलियम. पहिल्यांदा प्रकार कशाहून पाडले होते की पेशा किती आहे, एकापेक्षा जास्त पेशा असतील तर मल्टीसेल्युलर आणि एकच पेशी असेल तर युनिसेल्युलर. आता दुसऱ्यांदा त्यांचे, आता परत आपण ग्लँड्युलर इपिथेलियमचेच प्रकार पाहिलो, पण आता प्रकार पाडायचा प्रकार दुसरा आहे की ऑन द बेसिस. यावेळेस तुम्ही काय म्हणाले? ऑन द बेसिस. प्रकार कशाहून पाडले बघा, तुम्ही काय शिकायले परत? ग्लँड्युलर इपिथेलियम. आणि ग्लँड्युलर इपिथेलियमचे पहिल्यांदा तुम्ही प्रकार पाहिले दोन, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ग्लँड. हे प्रकार कशाहून पाडले तुम्ही? नंबर ऑफ सेलहून. आता यावेळेस तुम्ही ग्लँड्युलर इपिथेलियमच शिकायले, पण आता हे प्रकार कशाहून पाडले तुम्ही? मोड ऑफ पुअरिंग दिअर सिक्रेशन. पुअर करणे म्हणजे ओतणे, मोड म्हणजे कोणत्या मार्गाने ओततात. एक तर काही ग्लँडला काय असतात, आपापले डक्ट असतात, आणि काही ग्लँडला डक्ट नसतात, ते डायरेक्ट रक्तामध्ये टाकतात. हे तुम्ही लहानपणापासून शिकलेले आहे. एकाला एक्झोक्राईन म्हणतात, एकाला काय म्हणतात? एंडोक्राईन. ते बघायचंय. ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ सिक्रेशन. मोड ऑफ सिक्रेशन नाही, मोड ऑफ पोअरिंग. पोअरिंग म्हणजे ओतणे, पोअर करणे म्हणजे वर बायते, ओतणे. पोअरिंग दिअर सिक्रेशन. सिक्रेशन म्हणजे त्यांचा पदार्थ, जसं सलायवा असेल, स्वेट असेल, सीबम असेल, हे त्यांचे सिक्रेशन आहेत. पुअर करणे म्हणजे ओतणे. ते बनवतात तर त्यांच्या ठिकाणी, पण नंतर ओततात. तर याच्याहून पण दोन प्रकार पडले. ग्लँड्युलर इपिथेलियमच बघायला लक्षात ठेवा. याच्याहून किती प्रकार पडलेत? दोन प्रकार पडलेत. कोणते दोन प्रकार आहेत तुमचे बघा. एक आहे, त्याच्यातला पहिला प्रकार बघू, एक्झोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन हे शब्द ऐकले की तुम्हाला समजायचे की ग्लँड आपलं डक्ट आहेत की नाही आहेत, ते आहे. आता एक्झोक्राईन ग्लँड कोणते असते? तर हे असे ग्लँड आहेत, ग्लँड्स विथ, विथ म्हणजे आहे त्यांच्याकडे काय, तर डक्ट्स. डक्ट्स किंवा यांच्याकडे काय म्हणतात त्याला? ट्यूब. म्हणजे पाईपलाईन आहे थोडक्यात. आपापली पाईपलाईन नाही सोडतात, नेऊन जिथं पाहिजे तिथं नेऊन सोडतात यांचे सिक्रेशन. ठीक आहे. ग्लँड्स दॅट पोर, पोर म्हणजे ओतणे, दिअर सिक्रेशन. सिक्रेशन्स म्हणजे त्यांचे पदार्थ. विथ द हेल्प ऑफ डक्ट्स. डक्ट्सच्या मदतीने ते पोअर करतात. समजा असा एखादा ग्लँड आहे, ओके, तर मग जे ग्लँड आहे, अरे यार, तर त्याला काय असते? आपापला असा एक पाईप असते, कळलं का? आता हे ग्लँड आहे, हे पेशाईपासून बनलेलं असणार आहे, असा असा असा. या पेशा इथं सिक्रेशन त्यांचं रिलीज करणार आहेत मध्ये, आणि हे सिक्रेशन पोअर होते म्हणजे ओतल्या जाते या पाईप थ्रू, कळलं का? आता हे पाईप जाणार जिथं ओतायचं तिथं जाणार, आणि तिथं नेऊन हे ओतणार. या पाईपला म्हणतात डक्ट किंवा ट्यूब. हे तुमचं मी जे काढून दाखवले ते आहे ग्लँड, आणि ग्लँडला आपापले डक्ट आहेत. ज्या ग्लँडला डक्ट असतात त्यांना कोणते ग्लँड म्हणतात? एक्झोक्राईन ग्लँड. काही ग्लँडला डक्ट नसतात, आता ज्यांना आहेत त्यांना काय म्हणतात? एक्झोक्राईन ग्लँड. तर एक्झोक्राईन ग्लँड हे आपापलं मधलं जे काही त्यांना सिक्रेशन बनवलंय, तसं जर स्वेट ग्लँड असतील तर स्वेट बनवणार, ऑइल ग्लँड असतील तर ऑइल बनवणार, त्यांना सिक्रेशन मधल्या पदार्थाला. ठीक आहे, एवढंच बघायचं. आता दुसरा प्रकार आहे एंडोक्राईन ग्लँड.
नंबर 2 चा प्रकार आहे एंडोक्राइन. त्यांना काय म्हणतात? डक्टलेस ग्लँड. डक्टलेस ग्लँड. डक्टलेस, लेस म्हणजे नसणे, त्यांच्याकडे डक्ट नसतात, त्यांच्याकडे काय पाईप नसतात. आता एवढं सोपं लक्षात ठेवायचं तुम्हाला. डक्टलेस ग्लँड आहेत एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड डक्टलेस ग्लँड असतात, त्यांच्याकडे डक्ट नसतात. ते डायरेक्ट त्यांचे सिक्रेशन रक्तामध्ये टाकतात आणि म्हणून यांच्या सिक्रेशनला हार्मोन म्हणतात. हार्मोन ते नंतर येतं तुम्हाला बघा. ग्लँड्स दॅट, असे ग्लँड आहेत जे की पुअर म्हणजे होतात दियर सिक्रेशन्स विथ आउट, विदाउट म्हणजे नसणे, एनी डक्ट, डक्ट नसताना ओढतात. और द सिक्रेशन्स, किंवा त्यांचे सिक्रेशन्स ते काय करतात? डायरेक्टली कम्स आउट. कम्स आउट म्हणजे बाहेर येते. इन द फ्लुइड सराउंडिंगचा अर्थ आता लक्षात घेऊन घ्या. त्यांच्यामधलं सिक्रेशन बाहेर येते म्हणाले डायरेक्टली इन द फ्लुइड सराउंडिंग, आणि बाहेर येऊन कुठे येते बघा, इथं महत्वाचं आहे थोडस. द सिक्रेशन्स डायरेक्टली कम्स आउट. आता बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर कुठे येतात? त्यांच्या बाहेर, त्या ग्लँडच्या बाहेरच्या साईडला कोण असतात? दुसरे फ्लुइड असतात, जसं की रक्त असू शकते किंवा काय असू शकते, लिम्फ वगैरे असू शकते. तर त्यांच्यामध्ये मिक्स होतात असं म्हणायचं. त्यांचे सिक्रेशन्स, कोणाचे सिक्रेशन्स? एंडोक्राइन ग्लँडचे. डायरेक्टली बाहेर येतात. कशाच्या बाहेर येतात? ग्लँडच्या. आणि कुठं मिक्स होतात? फ्लुइडमध्ये, द्रव पदार्थामध्ये, जे की आजूबाजूला होतं त्या ग्लँडच्या. द ग्लँड बाथिंग म्हणजे काय? की ते ग्लँड त्याच्यामध्ये बुडालेलं होतं त्या फ्लुइडमध्ये. बाथिंग म्हणजे आंघोळ. बाथिंग इट, कळालं का? तर काय आले? सिक्रेशन कुठून बाहेर आले? एंडोक्राइनच्या. डायरेक्टली बाहेर आले. कशामध्ये आले? फ्लुइडमध्ये. ज्या की फ्लुइडमध्ये ते ग्लँड स्वतः बसलं होतं आणि बाहेर आले, तर ते सिक्रेशन आहे त्या फ्लुइडमध्ये मिक्स झाले. मग बाथिंग इट म्हणजे ते ग्लँड जे असतात नॉर्मली असे फ्लुइडमध्ये बसलेले असतात. अँड देन फायनली म्हणजे मग सरते शेवटी इन ब्लड, मग नंतर ब्लडमध्ये जातात. कळालं का? त्या फ्लुइडमधून ब्लड देन फायनली इन द ब्लड विदाउट. आणि याच्यामध्ये एवढ्या पूर्ण प्रोसेसमध्ये कशाचा वापर होत नाही? कोणत्या डक्टचा वापर नाही. तर हे जे ग्लँड्स असतात नॉर्मली एंडोक्राइन, कोणत्या तरी फ्लुइडमध्ये बसलेले असतात. बाथिंग म्हणजे त्यांच्यामध्ये बुडालेले असतात. यांच्यातले सिक्रेशन बाहेर येतात, त्या फ्लुइडमध्ये आधी मिक्स होतात आणि फ्लुइडमधून मग कुठं जातात? रक्तवाहिन्यामध्ये जातात. इमॅजिन करा. आता इथं चित्र बघा की हे तुमचा काय ग्लँड आहे? कोणता ग्लँड आहे? एंडोक्राइन. हे स्वतः ना, हे एंडोक्राइन ग्लँड तुमचा स्वतः कशामध्ये बसलेला असणार आहे? याच्या आजूबाजूला काय असणार आहे? सगळीकडे फ्लुइड असणार आहे. याला म्हणतात फ्लुइड बाथिंग. हे स्वतः याच्या आजूबाजूला सगळीकडे काय? फ्लुइड आहे, काही ना काही द्रव पदार्थ आहे. आणि त्याच्यानंतर थोडस पलीकडून लांबून काय जाते? तर रक्तवाहिनी जात असेल समजा. हे काय? रक्तवाहिनी. तर आधी यांच्यातलं जे सिक्रेशन आहे, आता याच्यामध्ये या ग्लँडचं आपापलं काय इथं सिक्रेशन आहे. हे सिक्रेशन आधी बाहेर कुठे येते? कुठं मिक्स होते? फ्लुइडमध्ये. सिक्रेशन आधी इथं फ्लुइडमध्ये मिक्स होते आणि मग इथं येते, इथं. आणि मग इथून कुठं जाते? रक्तवाहिनीमध्ये जाते. ठीक आहे. तर मग हे जे आहे तुम्ही याला, हे काय मी गोल काढलेला तुमचा ग्लँड आहे. कोणता ग्लँड आहे? एंडोक्राइन. हे जे मी हिरवं जे काढले ते आहे सिक्रेशन त्याचं.
त्याच्यानंतर हे मी जे बाजूला काळं 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 जे काढले ते काय आहे, त्याला म्हणतात टिश्यू फ्लुइड. काय म्हणतात त्याला? जे बाहेरचं ज्याच्यामध्ये ते बुडालेलं आहे, जे ग्लँड त्याच्यामध्ये आंघोळ करायला, त्याला म्हणतात टिश्यू फ्लुइड. त्याला आपण काय लिहिलं वर पॅसेज मध्ये? फ्लुइड सराउंडिंग द ग्लँड. फ्लुइड सराउंडिंग म्हणजे आजूबाजूला, सराउंडिंग द ग्लँड. आणि हे त्याच्यानंतर मग शेवटी हे जे झाले याला काय म्हणतात? रक्तवाहिनी. रक्तवाहिनीला काय म्हणतात? ब्लड वेसल. हे असं त्याचं चित्र आहे. ग्लँड आहे, ग्लँडच्या आजूबाजूला टिश्यू फ्लुइड आहे, ग्लँड मधलं सिक्रेशन आधी टिश्यू फ्लुइड मध्ये, टिश्यू फ्लुइड मधून नंतर मग ब्लड वेसल. मग या ग्लँड पासून ते ब्लड वेसल पर्यंत जाईपर्यंत पाईप नव्हता. काय नव्हता? पाईप. म्हणून त्याला डक्टलेस म्हणतात. बघा आता असं डिफरन्स सारखं देतो, एक्झोक्राईन आणि इकडे एंडोक्राईन. एक्झाम्पल बघा एक्झोक्राईनचे. एक्झोक्राईन म्हणजे काय? ज्यांच्याकडे डक्ट आहेत का नाहीये? इथं लिहितो वाटतं, विथ डक्ट. डक्ट आहेत आणि यांना एवढंच लक्षात ठेवायचं, विदाउट डक्ट. बस आता एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. यांचे एक्झाम्पल आहे एक्झोक्राईनचं सलायवरी ग्लँड. ग्लँडचं नाव काय? सलायवरी ग्लँड. आणि ग्लँड जे सिक्रेट करणार आहे त्याचं नाव काय? सलायवा. त्याला सिक्रेशन म्हणतात. नंबर 1. नंबर 2 हे सोडणार आहे सलायवा. नंबर 2 चा एक्झोक्राईन ग्लँड आहे स्वेट ग्लँड. आणि सोडणार काय आहे ते? स्वेट. नाव स्वेट ग्लँड आहे तर स्वेटच सोडणार. नंबर 3 मॅमरी ग्लँड. मॅमल्स कडे असतात ते मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड काय सोडणार आहे? दूध. मॅमरी ग्लँड मधून येते मिल्क. मॅमल्स देतात दूध. आणि त्याच्यानंतर आहे 4 नंबरला सिबेशियस ग्लँड. सिबेशियस ग्लँड. सिबेशियस ग्लँड काय सोडणार आहे? सीबम. ठीक आहे. त्याच्यानंतर सिबेशियस ग्लँडच्या नंतर ऑइल ग्लँड. हे काय सोडणार आहेत? ऑइल. त्याच्यानंतर एक तुम्ही शब्द पाहिला होता अजून, गॉबलेट. गॉबलेट सेल्स हे ग्लँडच आहेत आणि म्युकस सोडतात. यांना सगळ्यांना आपण कशामध्ये घेतलंय? यांना सगळ्यांना जर आपण एक्झोक्राईन मध्ये घेतलंय तर हे सगळेजण कसे आहेत? विथ डक्ट आहेत. म्हणजे सगळ्यांना डक्ट आहेत. कळलं काय? आता विदाउट डक्ट वाले लक्षात घ्या. यांचे एक्झाम्पल बघा. यांचं पहिलं नाव आहे पॅराथायरॉइड. पॅराथायरॉइड ग्लँड. आता यांचे सिक्रेशन्स आपण आताच बघणार नाही. यांचे सिक्रेशन भरपूर असतात कारण ते सगळे हार्मोन मध्ये तुम्हाला शिकायचे. पॅराथायरॉइड ग्लँड हे हार्मोन सोडते. बघा जे एंडोक्राईन ग्लँड असतात त्यांच्या सिक्रेशन्सलाच काय म्हणतात? जसं यांचं सिक्रेशन काय? सलाइवा, स्वेट, मिल्क, सीबम. त्यांच्या सिक्रेशनला, एंडोक्राईनच्या सिक्रेशन्सला काय म्हणतात? हार्मोन. वेगवेगळे नाव असतात त्यांचे. P2 तुम्हाला माहित आहे, पियुषिका ग्रंथी. पिट्युटरी ग्लँड हे तर खूप सोडते, तुम्हाला माहित आहे. वेगवेगळे हार्मोन सोडते. नंबर 3 थायरॉइड ग्लँड. नंबर 4 थायमस सेल. आणि अजूनही काही असतात, काय सगळेच देऊन टाकले नाही इथं तुम्हाला.
एवढे एक फक्त उदाहरण म्हणून सांगितले तुम्हाला. यांच्या एक पॉइंट घ्या लिहून. यांच्या सिक्रेशन्सला काय म्हणतात? सिक्रेशन्सला काय म्हणतात? यांच्या सिक्रेशन्स आर कॉल्ड, यांना काय म्हणतात? सिक्रेशन्सला हॉर्मोन म्हणतात. हॉर्मोन. आणि इकडे एक्झोक्राईन मध्ये एक नोट पॉइंट घ्या की जे डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणजे काय की पाचक रस, अन्न पचवायसाठी भरपूर पाचक रस जठरमध्ये येतात, लहान आतड्यामध्ये येतात, त्यांना म्हणतात डायजेस्टिव्ह एन्झाईम. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम सगळेजण एक्झोक्राईन सिक्रेशन आहेत. आर एक्झोक्राईन सिक्रेशन म्हणजे डक्टवाले असतात. कोणते असतात? डक्टवाले. म्हणून तर त्यांना आपण एन्झाईम म्हणतो, त्यांना हार्मोन म्हणून झालो. आणि अजून एक नोट पॉइंट लिहून घ्या. देअर आर सम ग्लँड्स, काही ग्लँड असे असतात नोन ॲज, त्यांना आपण काय म्हणून ओळखतो? मिक्स्ड ग्लँड. काय म्हणून ओळखतो? मिक्स्ड. म्हणजे ते अर्धे एक्झोक्राईन असतात, अर्धे काय असतात? एंडोक्राईन. म्हणजे त्यांच्यामधलं अर्धे सिक्रेशन डक्ट मधून जातात आणि अर्धे डायरेक्ट बाहेर रक्तामध्ये जातात. कळलं का? मग त्यांच्याकडे एक्झोक्राईन पार्टही असते आणि एंडोक्राईन पार्ट. यांना दुसरं नाव आहे हेटेरोक्राईन. हेटेरोक्राईन. यांना तिसरं नाव आहे कंपोजिट. कंपोजिट आणि ग्लँड. शेवटी तर तुम्ही ग्लँड म्हणणार. एक तर मिक्स्ड ग्लँड म्हणणार, नाही तर हेटेरोक्राईन ग्लँड म्हणणार, नाही तर काय म्हणणार? कंपोजिट ग्लँड. यांच्यामध्ये दोन्हीचे सिक्रेशन असतात, दोन्ही. तर जर तुम्ही बघायचं झालं याच्यात आकृती डायग्रामनं, तर असं डक्ट पण असणार त्यांच्याकडं. हे बघा, इकडं काही सिक्रेशन तयार होणार, ते या डक्ट मधून बाहेर जाणार. कळलं का? हे तुमचं कोण आहे? सिक्रेशन. हे तुमचं कोण आहे? डक्ट्स. ओके. आणि इकडं काही सिक्रेशन तयार होणार जे डायरेक्टली बाहेर जाणार. कळलं का? तर मग यांना हे सिक्रेशन काय आहेत? या सिक्रेशनला काय म्हणणार तुम्ही? एन्झाईम, हार्मोन म्हणणार. कारण हे आता डायरेक्टली बाहेर आले ना. आणि डायरेक्टली बाहेर म्हणजे काय? विदाऊट काय? विदाऊट डक्ट. आणि विदाऊट डक्ट जे होतात त्यांनाच काय म्हणतात? हार्मोन. विदाऊट डक्ट जे सिक्रेशन होतात त्यांनाच काय म्हणतात? हार्मोन. आणि त्या ग्लँडलाच काय म्हणतात? एंडोक्राईन ग्लँड. तर पण आता हे एकच ग्लँड आहे जे की दोन्ही त्याच्याकडे आहेत. तर मग इकडल्या पार्टला जे तुम्ही हार्मोन सिक्रेट करायले त्याला कोणता पार्ट म्हणणार? एंडोक्राईन पार्ट. आणि जे डक्टवाला आहे त्याला कोणता पार्ट म्हणणार? एक्झोक्राईन पुरा. पण टोटल जे पूर्ण ग्लँड आहे ते पूर्ण ग्लँड कोणतं ग्लँड आहे? मिक्स्ड ग्लँड. किंवा त्यालाच काय म्हणतात? हेटेरोक्राईन ग्लँड. किंवा यालाच काय म्हणतात? कंपोजिट. म्हणजे अर्धा अर्ध त्याच्यात विभागणी केलेली आहे. अर्धा. आता याचं एक्झाम्पल लक्षात घ्या. कोणाचे? मिक्स्ड ग्लँडचे. नंबर 1 मिक्स्ड ग्लँड कोण आहे? पॅनक्रियाज. म्हणजे पॅनक्रियाज काय करते? त्याच्याकडे डक्ट पण आहेत, म्हणजे डक्टवालं पण त्याच्याकडे सिक्रेशन आहे आणि विदाऊट डक्टवालं पण आहे. आणि नंबर 2 तुमचे कोण आहेत? गोनड्स. गोनड्स म्हणजे तुमचे कोणते? जसं बायकांमध्ये गोनड कोण असते? ओरी. आणि माणसामध्ये गोनड कोण असते? तर टेस्टेस. हे पण तुमचे मिक्स्ड ग्लँड आहेत. म्हणजे यांच्याकडे डक्टवाले पण सिक्रेशन आहेत, कारण तुमचे पॅनक्रियाज हार्मोनही सिक्रेट करते, एन्झाईमही सिक्रेट करते. ओरी पण हार्मोन आणि एन्झाईम दोन्ही सिक्रेट करते. आणि टेस्टेस पण. हे मिक्स्ड आहे तुमचे प्रकारचे. चला, सिंपल इपिथेलियम संपला. आता पुढचा आहे कंपाऊंड इपिथेलियम. कंपाऊंड इपिथेलियम म्हणल्या तुम्हाला काय लक्षात द्यायला पाहिजे की एकापेक्षा जास्त थर असतात. याला म्हणतात मल्टी लेयर्ड. मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त, लेयर्ड म्हणजे थर. मल्टी लेयर्ड.
दुसरं काय, याचं मेन काम काय पाहिलं होतं आपण, याचं मेजर रोल कंपाऊंड इपिथेलियमचा काय असते, इज गिव्हिंग प्रोटेक्शन. म्हणून ते एकापेक्षा जास्त थर असतात प्रोटेक्शनसाठी. प्रोटेक्शन अगेन्स्ट, अगेन्स्ट म्हणजे कोणाच्या तरी विरुद्ध. कोणाच्या विरुद्ध प्रोटेक्शन, केमिकल अँड मेकॅनिकल स्ट्रेस म्हणजे काय, जे काही तुम्हाला हे पोहोचू शकतात धोका, त्याला काय म्हणतात, स्ट्रेस म्हणतात. हे भरपूर वेळेस तुमच्या अंगावर वगैरे स्किनवर केमिकल पडलं तरी मध्ये काही जात नाही, कारण तुमचे स्किन काय, कंपाऊंड इपिथेलियम आहे, ते तुमचं काय करते, प्रोटेक्शन करते. आणि मेकॅनिकल स्ट्रेस म्हणजे काय, की तुम्हाला कोणी असं टाचणी टोचायलं किंवा काही खर्चटायलं तर पहिल्यांदा त्याला लागते ना स्किनला, तर ते मधल्या अवयवांचं काय करते, तुमच्या स्किनच्या खाली जे काही मसल आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, नर्व आहेत, पुन्हा रक्तवाहिन्या आहेत, त्यांचं काय करते, तुमचं मेकॅनिकल म्हणजे असं लागणे, धक्का लागणे, या गोष्टींपासून काय करते, संरक्षण करते. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. तर मेकॅनिकल आणि केमिकल स्ट्रेसचा अर्थ म्हणजे काय, की केमिकल तुम्हाला काही नुकसान पोहोचवायलेत किंवा कोणत्या फिजिकल गोष्टी ज्या नुकसान पोहोचवायलेत तर त्यांच्यापासून तुमचं काय करते, संरक्षण करते. बघा, केमिकल स्ट्रेस म्हणजे काय, की अगेन्स्ट एनी केमिकल, लाईक जसं तुम्ही साबण लावता, लिंबाचा रस वगैरे लावता, जे काही ऍसिड वगैरे बेस, तर तुमची स्किन काय करते, तुमचं प्रोटेक्शन करते. आणि मेकॅनिकल स्ट्रेस म्हणजे काय, की खरचटणे, दाब, प्रेशर, फ्रिक्शन यांच्या विरुद्ध तुमचं काय करते, संरक्षण करते. आणि मल्टीलेयर्ड म्हणजे काय, एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यावर काय आहे, तर थर जास्त आहेत. हे एक थर झाला पेशाचा, एक दुसरा थर झाला, तिसरा थर झाला. हे मल्टीलेयर्ड म्हणजे पेशाच्या एकापेक्षा जास्त थर. आता आपल्याला याचे प्रकार बघायचे, कंपाऊंड इपिथेलियमचे. कंपाऊंड इपिथेलियम पहिला प्रकार आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम म्हणतात त्याला, ट्रान्झिशनल इपिथेलियम. आणि दुसरा प्रकार आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. दोन प्रकार पाळले. आता बघूत कसे प्रकार पाळले, का पाळले. ठीक आहे, बघा ट्रान्झिशनल इपिथेलियम काय असते, याच्यात तुम्हाला याची प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, स्ट्रेचेबल आहे. जशी तुमची स्किन आहे बघा, अशी स्ट्रेच होते. स्ट्रेचेबल कळते ना, स्ट्रेचेबल कपडा आहे का विचारतात, स्ट्रेचेबल आहे. याचं एक्झाम्पल बघा, युरिनरी ब्लॅडर जी आहे ती तुमची लघवी धरून ठेवायची जी पिशवी आहे त्याला युरिनरी ब्लॅडर म्हणतात. तर मग त्याच्यात जेव्हा जसं लघवी भरत जाते ते स्ट्रेच होते, म्हणजे त्याची काय होते, की जास्त बसते लघवी. आणि जेव्हा लघवी नाही आहे तेव्हा ते छोटं होऊन बसते, म्हणजे जास्त जागा व्यापत नाही. त्याला काय म्हणतात, तुमचं स्ट्रेचेबल आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. स्ट्रॅटिफाईड मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, याची काय प्रॉपर्टी आहे स्ट्रॅटिफाईड मध्ये, तर लाईन्स म्हणजे लाइनिंग करते. लाईन्स, द मॉइस्ट म्हणजे ओला, अँड ड्राय म्हणजे कोरडा, सरफेसेस ऑफ बॉडी. तर शरीराचे जे ओले किंवा कोरडे सरफेसेस आहेत त्यांना काय करते, लाइनिंगचं काम करते त्यांना. यांना स्ट्रॅटिफाईड म्हणजे काय, की कधी पण लक्षात ठेवा, स्ट्रॅटा शब्द कशासाठी येते, थरायसाठी. समाजामध्ये वेगवेगळे थर असतात, अप्पर कास्ट, लोअर कास्ट, त्यांना स्ट्रॅटा म्हणतात. दुसरं काय लाईन याच्यामध्ये, इट इज नॉन स्ट्रेचेबल, याला स्ट्रेच करता येत नाही, जेवढं आहे तेवढंच असते, नॉन स्ट्रेचेबल. आता बघा, लाईन्स करते म्हणजे काय करते, लाईन करते तर कोणाकोणाला लाईन करते, जसं मॉइस्ट सरफेस आणि ड्राय सरफेसेस. बघायचं आता एक्झाम्पल, ड्राय सरफेस कोणता असते, तुमची स्किन जशी ड्राय सरफेस असते.
ड्राय सरफेस कोण आहे? ड्राय सरफेस लाईक स्किन. तर स्किनवर काही तुमच्या स्टॅटिफाईड इपिथेलियम, स्किन नाही बरं, स्किनवर स्टॅटिफाईड स्किनवर लाईनिंग. जसं की तुमच्या स्किनवर काय असतात, काही प्राण्यांच्या स्किनवर म्हणजे हे असते, त्यांचं कोट असते, जसं कुत्रे वगैरे असतात, वरून केस असतात ना ते, तर त्यांना म्हणतात की काय, ते स्टॅटिफाईड इपिथेलियम सेल आहे. जसं याला काय म्हणतात, ड्राय सरफेसेस स्किनवर कोणते आहेत तुमच्या? केराटिनाइज्ड. केराटिन, तुमचे केस केराटिन नावाच्या. लार्ज डक्ट झालं, लार्ज डक्ट ऑफ ग्लँड्स. एवढ्या सगळ्या ठिकाणी हे सगळे मॉइस्ट प्लेसेस आहेत. हे सगळे उदाहरण आहेत मॉइस्ट प्लेसेसचे, मॉइस्ट सरफेसेस. त्याच्यावर कशाचं तुमच्या लाइनिंग असते? याच्यावर लाइनिंग असते तुमच्या स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमची, याच्यावर. पण यांच्यावर जी लाइनिंग असते, जसं ड्राय सरफेसवर जे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम होतं ते कोणतं होतं? केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आणि मॉइस्ट प्लेसेसवर जे इपिथेलियमची लाइनिंग असते ते कोणत्या प्रकारचं असते? ते असते नॉन केराटिनाइज्ड. नॉन केराटिनाइज्ड म्हणजे केराटिन पासून बनलेला पदार्थ नसते ते. स्टॅटिफाईड इपिथेलियम लाइन्स मॉइस्ट सरफेसेस, नॉन केराटिन. एवढंच लक्षात ठेवायचं. हे एनसीईआरटीच्या बाहेरचं आहे. मॉइस्ट सरफेसेससाठी नॉन केराटाईन आणि ड्राय सरफेसेससाठी केराटिन. एवढंच लक्षात ठेवायचं. स्टॅटिफाईड इपिथेलियम म्हणलं की म्हणायचं लाईन. लाईन म्हणजे वरचा थर, एकदम ते थर असते सगळ्यात इपिथेलियम म्हणजे सगळ्यात लास्टलाच असते. तर हे लाइनिंग करते. लाइनिंग कोणाची लाइनिंग करतात? मॉइस्ट सरफेसेस आणि ड्राय सरफेसेस. ड्राय सरफेसेसला कोण लाइनिंग करते? केराटिनाइज्ड. आणि मॉइस्ट सरफेसला नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. हे काय आहे? तर कंपाऊंड इपिथेलियम आहे. कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे काय? एकापेक्षा कशा आहेत? याच्यावर एकापेक्षा जास्त पेशांचे थर आहेत. आणि एक नोट लिहून घ्या लास्टला, की हे जे केराटिन लावतो आपण ड्राय सरफेसेसवर, केराटिन प्रोटीन जे असते, केराटिनाइज्ड म्हणजे काय? की त्यांच्यावर ते केराटिन, जसं तुमचे केस वगैरे आणि नख केराटिन पासूनच बनलेले असतात, बैलाचे शिंग वगैरे. तर केराटिन प्रोटीन जे आहे ते तुम्ही डिपॉझिट करता. डिपॉझिटेड म्हणजे जमा होणे. प्रोटीन आहे, the keratin protein deposited on the surface म्हणजे एकदम वरच्या थरावर असते, ऑफ कंपाऊंड इपिथेलियम. कंपाऊंड इपिथेलियम मध्ये पण कोणता प्रकार? केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम. एवढं पूर्ण नाव आहे त्याचं, कळलं का? कंपाऊंड इपिथेलियम मधला प्रकार होता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, त्याच्यातला प्रकार होता केराटिनाइज्ड. तर त्यामुळे त्याचं नाव होतं केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम. त्याच्यावर हे तुमचं केराटिन प्रोटीन जे आहे मेक्स इट ड्राय. ते कंपाऊंड, ते केराटिन प्रोटीनच त्याला काय करते? ड्राय बनवते. अँड इम्परमिएबल. परमिएबल म्हणजे परमिएबल म्हणजे परमिशन देणे, पण इम्परमिएबल म्हणजे परमिशन न देणे. इम्परमिएबल टू वॉटर म्हणजे पाण्याला मध्ये येऊ दे नाही. वॉटर रिपेलंट सारखं काम करते, म्हणजे बाहेरचं पाणी मध्ये येऊ देत नाही. स्किन मधून तुमच्या पाणीमध्ये जात नाही. तुमच्या शरीरामध्ये जर पाणी जायचं असेल तर तुमच्या तोंडामधूनच जावं लागते. ते स्किन वरून त्याच्यासाठी असतात केस, कोट वगैरे. म्हणून ते जे जनावर आहेत ते तर ओल्ले पण होत नाही, त्यांच्यावरून केस ओल्ले होतात आणि नंतर ते झटकले की ते कोरडे होऊन जातात लगेच. ते लोकर वगैरे म्हणून तर घालतात ते तसं. तर त्यांचं वॉटर रिपेलंट असते. ते केराटिन प्रोटीन पासून त्यांचं बनलेलं जर असेल वरचं थर, तर ते पाण्यामध्ये भिजत सुद्धा नाही, तर पाणीमध्ये येऊ देत नाही.